आणि मराठा आरक्षणासाठी आता 16 तारखेला विशेष अधिवेशन होण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। विशेष अधिवेशनामध्ये मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। आरक्षणाबाबतचे विधेयक देखील अधिवेशनामध्ये मांडलं जाईल अशी शक्यता आता वर्तवली जाते। तर मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। जरांगे यांची प्रकृती खालावली आहे, उपचार घेण्यास त्यांनी नकार दिला। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी जरांगे यांनी लावून धरलेली आहे आणि त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आणि अशावेळी औषधोपचाराला त्यांनी मनाई केलेली आहे। आणि या ठिकाणावरून आमचे प्रतिनिधी संजय सरोदे सध्या आपल्या सोबत आहेत। संजय, जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस, त्यांची प्रकृती काहीशी खालावल्याचं दिसतंय। नक्कीच सागर, आपण या ठिकाणी बघू शकता की जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे। मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं आणि जी सगळ्या सोयऱ्याची व्याख्या आहे त्या संदर्भात त्यांनी जो सरकारने जो अध्यादेश काढला आहे त्याची अंमलबजावणी करावी अशी जरांगे पाटलांची मागणी आहे आणि त्या मागणीसाठीच जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की काल सकाळपासून जरांगे पाटलांची तब्येत खालवलेली दिसते, कारण त्यांनी काल सकाळपासून कुणालाही त्यांनी बोलले नाहीत किंवा चर्चा केली नाही किंवा प्रेस समोर पण आले नाहीत। त्याच्यामुळे त्यांच्या तब्येतीवर या उपोषणामुळे परिणाम झालेला दिसतोय। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकार मराठा आरक्षणासंदर्भात मोठी एक घटना आता 16 तारखेला अधिवेशन बोलवण्याची शक्यता आहे असंही सांगितलं जाते। 16 तारखेला अधिवेशन बोलून मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सरकार स्वीकारणार असल्याचंही आपल्याला माहिती कळते। परंतु एक महत्त्वाचं आहे की राज्यामध्ये एक अफवा आहे किंवा चर्चा आहे की 14 तारखेला मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला इशारा देण्यासाठी सकल मराठा समाज असेल किंवा इतर संघटना असतील हा महाराष्ट्र बंद करण्याची शक्यता आहे आणि असं सोशल मीडियावर मेसेज पसरत आहे। त्याच्यामुळे 14 तारखेला महाराष्ट्र बंद होण्याचीही शक्यता आहे। परंतु सर्वात महत्त्वाचं जरांगे पाटील यांची जी मागणी आहे त्या मागणीसंदर्भात 16 तारखेला सरकार अधिवेशन घेण्याची शक्यता आहे आणि अधिवेशनात मागासवर्गीय अहवालही स्वीकारण्याची शक्यता आहे। सागर, नक्कीच संजय, वेळोवेळी ताजे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।